मित्रांनो, मुंबई ते अजिंठा लेण्यांच्या बजेट प्रवासातील पहिल्या भागात आपण पाहिले की अवघ्या 500 रुपयांत प्रवास करून आपण 1 ते 10 गुहांचा इतिहास जाणून घेतला. पण आता भाग 2 मध्ये आपण प्रवेश करतोय अजिंठाच्या त्या भागात जिथे दडलाय वाकाटक राजघराण्याचा सर्वात मोठा इतिहास आणि जिथे पाहायला मिळणार आहे तब्बल 24 फुटांची भगवान बुद्धांची अथांग महापरिनिर्वाण मूर्ती. चला तर मग उघडूया अजिंठाचा हा दुसरा रहस्यमयी खजिना. राम राम मंडळी, मी अक्षय तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या अजिंठा ट्रॅव्हल सिरीजच्या भाग 2 मध्ये. तर आपण आता 1 ते 10च्या आपल्या सर्व केव्ज पाहून झालेल्या आहेत आणि जर पुढच्या 16 केव्जचा जर अंदाज घेतला तर इथल्या लोकांच्या माहितीनुसार आणि फलकावरतील माहितीनुसार पुढील केव्जपैकी 16, 17, 20 आणि 26 ह्या केव्ज पाहण्यासारखे आहेत. आणि 10 नंबर केव्ज झाल्यावरती लगेचच इथे एक केव्ज आहे. बारा नंबर केव्जमध्ये तुम्हाला बाहेरच्या दिशेने जे नक्षीकाम आहे ते जास्त करून पाहता येईल आणि तिथे काय जास्त काही हे नाही आहे. आणि 12 नंतर 13 बघूया आपण. तर 13 पण एक छोटीशी खोली टाईपच आहे, त्यात काय जास्त नाही आहे, त्यामुळे आपण त्यात जात नाही. आपण डायरेक्ट आता पुढचीकडे जाऊया. तर ही असावी 14 नंबर रूम टाईप आणि त्यानंतर इथे आहे 15 नंबर. ते हत्तीचं शिल्प आणि ह्या बाजूने आपल्याला वरती 16 नंबरच्या केव्जकडे जाण्यासाठी रस्ता आहे. मित्रांनो, आत्ता आपण उभे आहोत अजिंठातील सर्वात महत्त्वाच्या आणि भव्य वास्तूसमोर, म्हणजेच लेणी क्रमांक 16. 5व्या शतकात वाकाटक राजा हरिसेनाचा पराक्रमी मंत्री वराहदेव याने हा प्रचंड मोठा बौद्ध मठ भिक्षूंसाठी कोरून घेतला होता. या लेण्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे याच्या प्रवेशद्वारावर कोरलेला ऐतिहासिक शिलालेख. याच शिलालेखावरून संपूर्ण वाकाटक राजघराण्याचा इतिहास आणि त्यांची वंशावळ जगासमोर आली, ज्यामुळे या लेण्याला इतिहासात खूप मोठं स्थान आहे. आत प्रवेश करताच एक विशाल आयताकृती सभामंडप आपल्याला दिसतो. त्याच्या बाजूला भिक्षूंसाठी लहान खोल्या बनवल्या आहेत आणि याच्या मुख्य गाभाऱ्यात सिंहासनावर विराजमान असलेली भगवान बुद्धांची एक अतिशय भव्य आणि शांत मूर्ती मनाला प्रसन्न करून जाते. इतिहासात आणि कलेचा हा अनोखा संगम खरोखरच थक्क करणारा आहे. गुफा नंबर 16 ही सर्व गुफांच्या एकदम मध्यभागी आहे आणि या गुफेमध्ये गौतम बुद्धांची सर्वात मोठी मूर्ती आहे. जवळपास 15 ते 16 फूट उंच ही मूर्ती आहे. आणि या विहारामध्ये त्यांच्या जीवनकथेबद्दल खूप सारे चित्रण आहेत, पण ती ऑलमोस्ट 50% तरी ती नासधूस झालेली आहे. 50% ती शिल्लक आहेत. तर पण ती मूर्ती जी आहे ना ती भव्य दिव्य आणि महत्त्वाचं म्हणजे ती सिंहासनावर बसलेली आहे. आशीर्वाद रूपी ती मूर्ती आहे. हाताने ते आशीर्वाद देत आहे असं वाटतंय. आणि सिंहासनावरती रूढ, खाली पायावरती पुष्प आपण अर्पण करू शकतो अशा स्थितीमध्ये आहे. तर आत्ता आपण 17 नंबर केव्जच्या समोर उभा आहोत आणि या ठिकाणी बघू शकता हा समोरचा बाहेरचा एंट्रन्स आहे 17 नंबर केव्जचा. सतरा नंबरच्या केव्जमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी नक्षी चित्रणं बघायला भेटतात आणि सुस्थितीमध्ये आहेत बऱ्यापैकी.
केव नंबर 19 बेसिकली स्तूप आहे. जसं स्तूप असतं त्याला चारही बाजूने असे घोड्याच्या नाळेच्या आकाराने खांब असतात आणि मध्ये एक स्तूप असतं, तसंच आहे. फक्त ह्या स्तूप आणि मूर्ती ह्या दोघांचं मिलन असं एक स्ट्रक्चर आहे. आतमध्ये स्तूप आहे आणि त्या स्तूपवरती मूर्ती आहे. आणि बाहेरचं जे स्ट्रक्चर आहे त्याची खिडकी आहे, त्या खिडकीमधून एका विशिष्ट टायमाला म्हणजे दिवसातले ते काही तास जी सनलाईट डायरेक्ट सनलाईट येते ती मूर्तीच्या वरती पडते त्या खिडकीतून. तर हे असं काय आर्किटेक्चर आहे या ठिकाणी. आणि आतमध्ये बुद्धांच्या वेगवेगळ्या स्थितीमधल्या कोरलेल्या मूर्ती आहेत, जसं की टीचिंगमध्ये टीच करताना, मेडिटेशनमध्ये, किंवा मग आशीर्वाद देताना, किंवा उभे असताना, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. आणि बाहेरचा जो स्ट्रक्चर आहे त्याच्यावर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. आत्ता आपण आहोत गुफा नंबर 20च्या बाहेर आणि ह्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही नक्षीबाज 2 खांब आपल्याला मध्यवर्ती दालनात दिसतील आणि त्याच्या दोन्ही बाजूला एक अर्ध्या खांब आहेत आणि मध्ये आहे त्याचा एंट्रन्स. आता 20 नंबरची गुफा आपली पाहून झाली आहे. बाहेर 2 स्तंभ, आतमध्ये गेल्यानंतर समोरच 4 स्तंभ होते आणि आतमध्ये बुद्धांची मूर्ती होती छान अशी. आत्ता आपण आहोत 21 नंबर गुफेच्या बाहेर. बाहेरून पाहूया 21 नंबर गुफा नक्की कशी दिसते. अशी काय 21 नंबर गुफा आहे. बाहेरून प्रवेशद्वार आहे भलं मोठं. नंबर गुफेचे जे पण काही खांब आहेत ना, त्या खांबांवरची जी नक्षी ना ती एकदम बारीक अशी नक्षी आहे. आणि जे सर्क्युलर नक्षी काढतो आपण, म्हणजे मेहंदीमध्ये ज्या नक्षी काढल्या जातात सर्क्युलर याच्यामध्ये, त्या सर्क्युलरमध्ये त्या फुलांच्या पाकळ्यांसोबत ती जी बारीक नक्षी असते ना ती इथल्या तुमच्या खांबांवर तुम्हाला बघायला भेटेल गुहा नंबर 21 मध्ये. ते 22 नंबर छोटी आहे का? आत्ता आपण 24 नंबर गुफा पाहिली. भली मोठी अशी गुफा आहे, पण आतमध्ये जी गुफा आपण पाहिली ती अनरचनात्मक वाटली. म्हणजे कदाचित तिचं काम पूर्ण झालं नसावं. म्हणजे जर तुम्ही बघितलं तिची रचना जी होती आबडधोबड होती. म्हणजे समोरचे 3 खांब आपला सुस्थितीमध्ये दिसत होते, चांगल्या कोरलेल्या पद्धतीत दिसत होते. बाकीचा जो सरफेस होता तो वर खाली, कुठेतरी खडक वरती खाली. म्हणजे असं वाटतंय की हे काम चालू असताना अर्धवट काम झाल्यानंतरच ते काम तिथे थांबवण्यात आलं असावं असं वाटतंय. पण बाहेरची जर तुम्ही नक्षीकाम बघितलं तर बाहेरचं सगळं फिनिशिंग आहे, आतलं आबडधोबड आहे. मित्रांनो, आत्ता आपण आलोय अजिंठा सिरीजच्या सर्वात शेवटच्या आणि सर्वात थरारक भागाकडे, म्हणजेच लेणी क्रमांक 26.
5व्या शतकाच्या उत्तरार्धात बुद्धभद्र नावाच्या भिक्षूने दान केलेलं हे एक अत्यंत भव्य चैत्यगृह म्हणजेच मुख्य प्रार्थना सभागृह आहे. या लेण्यात पाऊल ठेवताच उजव्या भिंतीवर आपल्याला दर्शन होतं ते महापरिनिर्वाण मूर्तीचं. भगवान बुद्धांच्या निधनावेळची ही तब्बल 24 फूट लांब अजस्त्र झोपलेली मूर्ती कोरलेली आहे, जी पाहताना माणूस स्तब्ध होतो. इथली दुसरी सर्वात मोठी कलाकृती म्हणजे मार विजय शिल्प. भगवान बुद्ध जेव्हा बोधी वृक्षाखाली ध्यानस्थ बसले होते तेव्हा त्यांच्यावर हल्ला करणारा मार नावाच्या राक्षसाच्या सैन्याचं जिवंत शिल्पकाम इथे अगदी बारकाईने केले. सभागृहाच्या अगदी मध्यभागी नक्षीकामाने सजलेला एक भव्य स्तूप आहे आणि त्याच्या चारही बाजूंना कमानींचे कोरीव खांब आहेत. युनेस्कोने जपलेलं हे जगातील आश्चर्य डोळ्यात साठवून आपली अजंठाची सफर इथे पूर्ण होते. त्या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्याकडे बॅग दिसली नसेल आणि आता बॅग दिसते तुम्हाला माझ्याकडे. आपला झाला एक मोठा प्रॉब्लेम. आपण 26 नंबरच्या केव्जमध्ये होतो, ते आपण शूट केलं, फोटोज काढले, त्यानंतर आपल्या मोबाईलची बॅटरी झाली डाऊन 1% आणि पॉवर बँक होती आपली बॅगेमध्ये. एंट्री घेतला, तिथे बॅग ठेवली होती. आपण जे 9 वाजता चालू केलं होतं, 1 वाजले, आता 1 वाजेपर्यंत आपले पूर्ण 26 केव्ज बघायला गेले 4 तास. त्या 4 तासाच्या प्रवासानंतर आपण पुन्हा मेन गेटकडे गेले, बॅग घेतली, पॉवर बँक घेतली आणि आता आपण पुन्हा चाललो आहे 8 नंबर केव्जकडे. का तर आपल्याला केव्जचा जो 360 व्ह्यू बघायचा होता तो दिसणार आपल्याला अपोजिटच्या डोंगरावरून, आणि त्या डोंगरावर जाण्यासाठी आपल्याला रोड आहे 8 नंबर केव्जपासून. तर पॉवर बँक घेतले, बॅग घेतले आणि निघलो आता आपण 8 नंबरच्या केव्जकडे. एक चूक की मी पॉवर बँक कॅरी नाही केली आणि मला एवढा मोठा प्रवास पुन्हा करायला लागला आहे. आठ नंबर केव्हपासून आपण बाहेर आलो आहे आणि आता आपण चाललो आहे त्या डोंगरावरती. खतरनाक कडक ऊन आहे, कडक. आणि इथे प्यायचा पाण्याचा नळ होता, त्या नळाला गरम गरम पाणी येत होतं. गरमीमध्ये गरम गरम पाणी काय करणार, आतमध्ये थंड पाण्याचा सोर्स नाही आहे काही. चढायला सुरुवात करूया. अर्धी चढाई बाकी आहे आणि आता अननसाचे काप खाऊया, थोडंसं विश्रांती करूया 5 मिनिटं आणि मग जाऊया वरती. तर चला. इथं एक सपाट माळरान आहे, इथून आपल्याला बघता येत आहे सर्व लेणी. आणि तुम्ही बघाल ना, ती जी लेणी आहे ना तिथे जाता येत नाही आहे. त्यानंतर ही जी लेणी आहे इथं पण जाता येत नाही, दोन्ही पण लेणी ही बंद आहेत. त्यानंतर इथे आहे 26वी लेणी. ही 26वी लेणी जिथे आपण बघितलं ते निद्रावस्थेत असलेली बुद्धांची मूर्ती. त्यानंतर ही अशी रांग आहे पूर्ण, ही अशी पूर्ण रांग आहे. त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल ते वॉशरूम आहे, तिथून आपण खाली आलो 8 नंबर. आणि ही अशी 8 नंबरच्या पुढची ही पूर्ण रांग. त्यानंतर ह्या बाजूला ही दिसते गर्दी, ही आहे 1 नंबर गुफा आणि त्या बाजूला खाली जायला जागा आहे. म्हणजे इथून सुद्धा असा पूर्ण व्ह्यू दिसतो, पूर्ण असा कर्व व्ह्यू आहे. आणि ह्या बाजूला अजून वरती जायला आहे, वरतून अजून छान दिसेल. तसं बघायला गेलं तर हा पूर्ण परिसर, गुहा तर आहेतच, त्याचबरोबर बाजूचा निसर्गही खूप छान आहे. पण आता उन्हाळा आहे, पाणी कमी आहे, त्यामुळं हिरवळ नाही आहे, झाडं हिरवी नाही आहेत, जंगलसारखं दिसत नाही आहे, बकास वातावरण झाले पूर्ण. त्यामुळं ते जे पावसाळ्यामध्ये जे नेचर असतं, म्हणजे जून जुलै ऑगस्टचा पाऊस झाल्यानंतर ऑगस्ट एंडिंग आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जे नेचर असेल, धबधबे चालू असतील, ते आत्ता आपल्याला पाहायला मिळत नाही. जर तुम्ही येत असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही पावसाळ्यातच या. भर पावसात नका येऊ, सप्टेंबरमध्ये या,
जेणेकरून तोपर्यंत पाऊस थोडासा ओसरला असेल किंवा पाळीपाळीने पाऊस येत राहतो त्या टायमाला या. तुम्हाला धबधबे देखील बघता येतील आणि इथला निसर्ग खालून नदीत जो वाहत असते ते सुद्धा पाहता येईल. बोलतात की वरती एक धबधबा आहे, तो देखील पाहता येतो. असो, पुन्हा कधी योग जुळून आला तर आपण पावसाळ्यात देखील येऊ आणि पुन्हा तो निसर्ग आपण एक्सप्लोअर करू. आपण वरती पठारावरती आलो आहोत आणि इथून आपल्याला जो मी तुम्हाला धबधबा बोलतो तो धबधबा पण इथून दिसतोय. पावसामुळे तो किती रौद्र रूप धारण करत असेल याचा आपण अंदाज लावू शकतो. उंचावरून कोसळतोय, खाली थोडंसं पाणी अजून साचलेलं आहे, त्यामुळे बघू आपल्याला अंदाज लावू शकतो की आपण किती तो मोठा असेल. आणि वरती असा विस्तीर्ण असं पठार आहे, वरती सुद्धा अजून डोंगर आहेत. अजूनही वरती जाता येतं, पण तेवढ्या वरती आपण जाणार नाही आहोत. बस झालं आता, इथून आपण खालो. इथून मी तुम्हाला व्ह्यूज दाखवतो आणि एक धबधबा पण दाखवतो. इथून आपला 360 डिग्री व्ह्यू दिसतो. हा इथं आहे आपली 26वी लेणी. हा असा पूर्ण व्ह्यू असा आपल्याला इकडे 1 नंबर गुफा आणि त्या बाजूला खाली आपलं एंट्रन्स आणि ह्या बाजूला हा विस्तीर्ण पठार आहे. तिथं वरती सुद्धा अजून जाता येतं, तिथून वरतून पण पाहता येतं. पण आता इथूनच आपण पाहू आणि रिटर्न जाऊ. आणि ह्या इथं तुम्हाला दिसेल तो धबधबा, हे बघा अजून सुद्धा पाणी आहे तिथं. तो एवढा उंचावून पडतोय, वरच्या सगळ्या डोंगरांचं पाणी साचून एकत्र होऊन इथे पडत असतं आणि इथून ती नदी वाहत असते पावसाळ्यामध्ये खाली. खूप छान असा नजारा आहे. पावसामध्ये तुम्हाला पावसाळ्यात खूप छान पाहायला भेटेल. इथं तुम्ही कधीही इथे व्हिजिट कराल तर मी म्हणेल तुम्ही पावसाळ्यात व्हिजिट करा, जेणेकरून तुम्हाला छान निसर्ग पाहता येईल. आणि हा जो 360 व्ह्यू बघतोय ना आपण, ह्या ठिकाणी प्रत्येक केववरती धबधबा हा कोसळताना दिसणारच तेव्हा तुम्हाला, त्यामुळे तेव्हा खूप छान निसर्ग असणार आहे. मी पण ट्राय करेल की नेक्स्ट टाइम जेव्हा येईल तेव्हा पावसाळ्यामध्ये येईल आणि हा सगळा निसर्ग तुम्हाला मला दाखवता येईल. असं काहीतरी आहे. आणि आता मी खाली जायला सुरुवात करतो. आता आपण तुम्हाला भेटू डायरेक्ट खाली गेटच्या बाहेरच कदाचित, कारण की आता आपल्याला इथून प्रवास करायचा आहे संभाजीनगरला आणि मग तिथून आपल्याला जायचं आहे वेरूळ लेणी. कारण की आत्ता 1:30 वाजलेत आणि आपल्याला खाली जाता करता जेवण करता 3 वाजणार आहे. तिथून पुढे बस घ्यायची, ट्रॅफिक लागेल काय लागेल त्या हिशोबाने आपण पुढे प्रवास करणार. मग आपल्याला 3 वाजतील खाली जायला. खालून मग आपल्याला संभाजीनगर जायला 6 वाजतील. अजून आता कोणता पॉईंट होईल असं वाटत नाही मला, पण तरी बघू काही पॉईंट झालाच तर तुम्हाला दाखवू. नाही तर आता आपण मुक्काम आज आपला असणार आहे घृष्णेश्वर टेम्पलजवळ आणि उद्या मग आपलं तिथलचे स्पॉट आपण कव्हर करणार आहोत. तर मंडळी, मी आता आहे गोलेगाव या गावामध्ये. आता इथून मला एलोराला म्हणजे घृष्णेश्वर टेम्पलच्या इकडे जाण्यासाठी बस बघायची आहे. प्रॉब्लेम असा झाला की आपलं तिकडे पाहून झालं. वरतून मी तुम्हाला जो व्ह्यू दाखवला म्हणजे धबधब्याचा आणि केवचा, तिथून जो वरती डोंगर होता ना त्या डोंगरावरती मी आलो. तिथे वरती आपल्याला गौरांग भाऊ भेटले, जे की सोलो रायडर होते. ते बाईकवरती मुंबईवरून आले होते, त्यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर मग बोलता बोलता आमचं ठरलं की ते बोलले की चला आपण सोबतच जाऊया. तर आम्ही सोबत निघालो. पार्किंगमध्ये आलो तर आम्हाला कळलं की त्यांच्या गाडीला एका गाडीने डॅश करून निघून गेलेला तो पार्किंगमध्ये. त्यामुळे त्यांच्या गाडीचं थोडंसं नुकसान झालं होतं. तर त्या गडबडीमध्ये मला तुम्हाला काही अपडेट देता आली नाही. तर त्यांनीच मला गोलेगावपर्यंत आणून सोडलं आणि ते पुढे त्यांनी त्यांची ट्रिप कंटिन्यू करतात ते. आणि मी इथून आता बसने चालतो. आता इथून आपण जाऊया बसने. तू बस भेटते काय भेटते बघूया. रायडरचं कसं असतं माहिती आहे ना, की स्वतःला जर काही झालं ना तर त्यांना काही वाटत नाही, पण त्याच ठिकाणी जर गाडीला काही नुकसान झालं ना तर ते अगदी काळजाला लागतं. आणि त्यांची ती फिलिंग मला मी समजू शकतो की त्यांना आता काय वाटत असेल की त्यांच्या गाडीचं नुकसान झालं तर. पण ठीक आहे, इट्स अ पार्ट ऑफ अवर ट्रिप असं समजून ते चालत जातं पुढे. चला बघूया. तर मित्रांनो, गोलेगाववरून छत्रपती संभाजीनगरला जाणारी आपल्याला बस भेटली. या बसने आपण फुलंब्री ह्या गावापर्यंत प्रवास केला. या प्रवासाचं तिकीट आपल्याला 90 रुपये इतके पडले. फुलंब्री ह्या गावावरून आपल्याला घृष्णेश्वरला जाण्यासाठी त्या ठिकाणी शेअरिंग रिक्षा भेटून जाईल.
त्या ठिकाणी शेअरिंग रिक्षाने आपण 50 रुपयामध्ये फुलंब्री ह्या गावापासून घृष्णेश्वरपर्यंतचा प्रवास केला आणि हा प्रवास आपला आजचा घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगापाशी येऊन संपत आहे. हा होता आजचा आपला पूर्ण व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्हिडिओ काही कारणास्तव आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मुक्कामाला आलो आहोत घृष्णेश्वर टेम्पलच्या जवळ. आता उद्या आपण घृष्णेश्वर टेम्पल, वेरूळच्या लेणी आणि असं बरंच काय काय करणार आहोत. तर पुढचा व्हिडिओ नक्की पहा. चला भेटू पुन्हा अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, मजेत राहा आणि मेन म्हणजे फिरत राहा.